श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या तुळ राशींच्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक अतिशय सुंदर आणि नवी दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे सुरुवातीलाच स्वामींचे नामस्मरण करून आपण या राशी भविष्याला सुरुवात करूया. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी पटकन व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुळ राशीचे लोक मुळातच खूप प्रेमळ, शांत आणि प्रत्येकाला सामावून घेणारे असतात. पण गेल्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात इतका गोंधळ, मानसिक ताण आणि चिंता निर्माण झाली होती की तुम्हाला पुढे काय करायचं ते सुचत नव्हतं. पण आजचा हा काळ तुमच्यासाठी एक नवीन आशेचा किरण घेऊन आला आहे आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातल्या अनेक समस्या आता हळूहळू सुटणार आहेत. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे नातं मनातून पूर्णपणे तोडायचं ठरवलं होतं, ज्या नात्यात आता काहीतरी उरलं नाही असं तुम्हाला वाटत होतं, तेच नातं आता अचानक एका वेगळ्या आणि अनपेक्षित मोडवर नव्याने उभं राहणार आहे. काही दिवसापूर्वी घडलेल्या काही घटनांमुळे किंवा समोरासमोर झालेल्या भांडणांमुळे तुमच्या मनात एका विशिष्ट नात्याबद्दल प्रचंड निराशा निर्माण झाली होती. तुम्हाला वाटलं होतं की आता या माणसाशी किंवा या नात्याशी आपले सर्व संबंध कायमचे संपले आहेत आणि तुम्ही मनातून ती गोष्ट पूर्णपणे सोडून दिली होती. पण नशिबाचा खेळ बघा कसा असतो. ज्या गोष्टीला आपण शेवट समजतो तिथेच स्वामी एका नवीन सुरुवातीची वाट दाखवत असतात. अचानक काही अशा गोष्टी घडतील, असा एखादा प्रसंग येईल किंवा तिसऱ्याच एखाद्या माणसाच्या मदतीमुळे तुमच्या दोघांमधले जुने सगळे वाद आणि गैरसमज एका क्षणात मिटून जातील. तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल वाटत होतं की ती आता कधीच बदलणार नाही, तीच व्यक्ती स्वतःहून तुमच्या समोर येईल आणि तिच्या वागण्यात तुम्हाला एक मोठा चांगला बदल दिसून येईल. हे नातं फक्त पूर्ववत होणार नाही, तर आधीपेक्षाही जास्त घट्ट, समंजस आणि विश्वासाचं बनेल, जिथे एकमेकांच्या भावनांची पूर्ण कदर केली जाईल. जुन्या दुःखांच्या जखमा भरून निघतील आणि एका नवीन प्रवासाची सुंदर सुरुवात होईल, ज्यामुळे तुमच्या मनावरचा खूप मोठा दगड निघून गेल्यासारखं तुम्हाला वाटेल. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या एका साध्या नाही म्हणण्याने तुमच्या आयुष्यातला एक खूप मोठा आणि भयंकर त्रास कायमचा टळणार आहे. तुळ राशींच्या लोकांचा सर्वात मोठा स्वभाव दोष हाच असतो की ते कोणाला सहजासहजी नाही म्हणू शकत नाही. समोरच्याला वाईट वाटेल किंवा आपलं नातं बिघडेल या भीतीने तुम्ही नेहमी स्वतः त्रास सहन करून दुसऱ्यांच्या होला हो मिळवत राहता. पण यावेळी नशीब तुम्हाला एक वेगळीच ताकद देणार आहे आणि तुम्ही अतिशय ठामपणे एका चुकीच्या गोष्टीला किंवा नसत्या मागणीला नाही असं सांगणार आहात. एखादी अशी पैशांची देवाणघेवाण, एखादी न पेलणारी जबाबदारी किंवा एखाद्या कामात अडकवण्याचा प्रयत्न तुमच्यावर केला जाऊ शकतो, जिथे तुमची असहमती खूप गरजेची असेल. तुम्ही वेळेवर आणि योग्य शब्दात मांडलेली ही असहमती तुम्हाला एका मोठ्या पैशाच्या नुकसानीपासून किंवा वादविवादासारख्या त्रासापासून पूर्णपणे वाचवेल. सुरुवातीला समोरच्या माणसाला किंवा काही लोकांना तुमच्या या नाही म्हणण्याचा थोडा राग येईल. ते कदाचित तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील, पण नंतर त्यांनाही जाणीव होईल की तुमचा निर्णय किती योग्य होता. हा एक साधा नकार तुमच्या आयुष्यात शांतता आणि सुरक्षितता घेऊन येणार आहे. त्यामुळे मनात कोणतीही भीती न ठेवता स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि सुरक्षेसाठी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला अजिबात घाबरू नका. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या उपजत, शांती आणि समंजस स्वभावामुळेच तुमच्या कुटुंबात किंवा मित्रपरिवारात निर्माण झालेला एक खूप मोठा गैरसमज कायमचा दूर होणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्याबद्दल कोणाच्या तरी मनात किंवा दोन प्रिय व्यक्तींमध्ये एक साध्या चुकीच्या माहितीमुळे प्रचंड गैरसमज पसरला होता. लोक तुमच्या कामावर, तुमच्या हेतूवर किंवा तुमच्या वागण्यावर शंका घेत होते, ज्यामुळे तुम्हाला आतून खूप त्रास होत होता आणि आपण काहीही चूक केली नसतानाही आपल्याला का सहन करावं लागते असा प्रश्न पडत होता. पण अशा वेळी तुम्ही अजिबात चिडला नाहीत, तुम्ही कोणताही गोंधळ केला नाही. उलट तुम्ही अत्यंत संयमाने आणि शांततेने परिस्थिती हाताळली. तुमचा हा शांत स्वभाव आता तुमची सर्वात मोठी ढाल बनणार आहे. खऱ्याचा विजय कसा होतो हे आता लवकरच जगासमोर येईल आणि ज्या लोकांनी तुमच्यावर अविश्वास दाखवला होता त्यांना स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव होईल. ते स्वतः तुमच्याकडे येऊन तुमची माफी मागतील आणि तुमच्याबद्दलचा सर्व संशय कायमचा मिटून जाईल. या घटनेमुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान 1000 पटीने वाढेल, कारण गोंधळाच्या वेळेस शांत राहून योग्य मार्ग काढणं ही प्रत्येकाला जमणारी गोष्ट नाही. चौथा मुद्दा असा आहे की तुमच्या जुन्या मैत्रीतला एक सुटलेला धागा आता अनपेक्षितपणे परत जुळणार आहे. आयुष्याच्या प्रवासात धावपळ करताना, कामाच्या व्यापात किंवा
काही साध्या कारणामुळे तुमच्या एका अतिशय जवळचा मित्र किंवा मैत्रीण तुमच्यापासून दुरावली होती. गेल्या अनेक वर्षांपासून किंवा महिन्यांपासून तुमचा त्यांच्याशी कोणताही संपर्क नव्हता. फक्त जुन्या आठवणी मनात शिल्लक होत्या. पण आता स्वामींच्या कृपेने अशी एक सुंदर वेळ येणार आहे जिथे हा जुना धागा पुन्हा एकदा घट्ट जोडला जाईल. अचानक एखादा फोन येईल, सोशल मीडियावर मेसेज येईल किंवा एखाद्या प्रसंगी तुमची अचानक भेट होईल आणि भेटता क्षणी जुने दिवस पुन्हा जिवंत होईल. तुमच्या दोघांमधला तोच जुना संवाद, तीच निष्पाप माया आणि तोच आनंद तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळेल. हा मित्र किंवा मैत्रीण तुमच्या आयुष्यात फक्त आठवणी घेऊन येणार नाही, तर तुमच्या सध्याच्या काही अडचणीमध्ये तुम्हाला एक खूप मोठा आधारही देणार आहे. या पुनर्भेटामुळे तुमच्या आयुष्यात एक नवीन उत्साह आणि चांगल्या ऊर्जेचा संचार होईल, ज्यामुळे तुम्हाला स्वतःला खूप हलकं आणि आनंद वाटू लागेल. पाचवी आणि अत्यंत दिलासादायक गोष्ट म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत ज्या एका महत्त्वाच्या निर्णयासाठी दुसऱ्या कोणाच्या तरी मंजुरीची किंवा मदतीची वाट पाहत थांबला होता, तो निर्णय आता थेट तुमच्या स्वतःच्या हातात येणार आहे. स्वतःचं काम असो, करिअरमधील बदलाचा निर्णय असो, घराशी संबंधित एखादी गोष्ट असो किंवा आयुष्यातील नवीन सुरुवात असो, तुम्ही इतके दिवस दुसऱ्यांच्या कालाने घेत होता किंवा कोणाच्या तरी होकाराची वाट पाहत अडकून पडला होता. त्यामुळे तुमचा वेळ वाया जात होता आणि तुमची प्रगती तिथेच थांबल्यासारखी वाटत होती. पण आता ही दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. स्वामी अशी परिस्थिती निर्माण करतील की निर्णय घेण्याचे सर्व अधिकार, सर्व सूत्र तुमच्या स्वतःच्या हातात येतील. तुम्हाला आता कोणाच्याही परवानगीची किंवा मदतीची गरज उरणार नाही. तुम्ही स्वतःच्या बुद्धीने आणि हिमतीने कोणताही निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे मोकळे असाल. जेव्हा हा निर्णय तुमच्या हातात येईल तेव्हा अजिबात मनात शंका न ठेवता पूर्ण आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाका, कारण या निर्णयामुळे तुमच्या भविष्याची एक अतिशय भक्कम पायाभरणी होणार आहे आणि यश तुमच्या पायाशी असेल. सहावा मुद्दा म्हणजे घरात असो किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी, दोन्हीकडे अगदी व्यवस्थित समतोल साधण्याची तुमची जी नैसर्गिक कला आहे तिचं अचानक खूप मोठं कौतुक होणार आहे. तूळ राशींचं चिन्हच मुळात तारोजू आहे. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असो, घरात ताणतणाव असो किंवा ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड दबाव असो, तुम्ही नेहमी सर्व बाजू व्यवस्थित सांभाळून घेता. बऱ्याचदा तुमच्या या कष्टाची कोणी दखल घेत नाही, उलट लोक तुम्हाला गृहीत धरतात अशी तुमची तक्रार असायची. पण आता तो काळ संपला आहे. तुमचे वरिष्ठ, तुमचे सोबती आणि तुमचे घरचे सर्वजण तुमच्या या कौशल्याची मन भरून प्रशंसा करतील. कामाच्या ठिकाणी एखादी मोठी समस्या किंवा दोन गटांमधला वाद सोडवण्यासाठी तुमची मदत घेतली जाईल आणि तुम्ही ती समस्या इतक्या सहजतेने हाताळाल की सगळेजण बघतच राहतील. घरातील वाद मिटून सर्वांना एकत्र ठेवण्यात तुमची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरेल. या कौतुकामुळे आणि मोठ्या जबाबदारीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सन्मानामुळे तुमचा आत्मविश्वास दुप्पट होईल आणि समाजात तुमची एक वेगळी आणि वजनदार ओळख निर्माण होईल. सातवी आणि शेवटची अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कोणाशी तरी वर्षानुवर्षे होणारी एक जुनी आणि त्रासदायक तुलना आता कायमची संपणार आहे. लहानपणापासून किंवा गेल्या अनेक दिवसांपासून घरातील लोक, नातेवाईक किंवा कामाच्या ठिकाणी सोबत काम करणारे लोक तुमची तुलना सतत दुसऱ्या कोणाशी तरी करत होते. बघा तो कसा पुढे गेला, तुला का जमत नाही, अशा प्रकारच्या टोमण्यांमुळे तुमच्या मनावर एक प्रकारचा कमीपणा आला होता आणि तुमचा आत्मविश्वास खचत चालला होता. पण आता तुम्ही अशी काही मोठी झेप घेणार आहात, असं एखादं यश मिळवणार आहात की समोरच्या लोकांचे तोंड कायमचे बंद होतील. तुमची स्वतःची एक वेगळी ताकद आहे, तुमची स्वतःची एक वेगळी ओळख आहे, हे तुम्ही तुमच्या कामाने सिद्ध करून दाखवाल. यानंतर कोणीही तुमची तुलना दुसऱ्या कोणाशीही करण्याची हिंमत करणार नाही, कारण तुमचं स्थान आता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलेलं असेल. या तुलनेतून मुक्त झाल्यावर तुम्हाला जो मनाचा आनंद आणि स्वातंत्र्य मिळेल ते शब्दात सांगणं कठीण आहे. तुम्ही स्वतःवर पुन्हा एकदा मनापासून प्रेम करायला लागाल. माझ्या तुळ राशींच्या मित्रांनो, स्वामींवरचा तुमचा विश्वास असाच ठाम ठेवा. वेळ बदलत आहे आणि स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हा नवीन काळ तुमच्या आयुष्यात भरपूर आनंद, समाधान, सुख आणि समृद्धी घेऊन येवो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लगेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहून आपला भाव व्यक्त करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व जवळच्या लोकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी अजून काही खास आणि अतिशय महत्त्वाच्या गोष्टी घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलशी जोडून राहा. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या, नेहमी हसत राहा आणि आनंदी राहा.